नमस्कार मित्रांनो, मी संकेत गराटे. तर व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक स्वीट डिश करणार आहोत. तर चल जाऊया मग त्यासाठी लागणारं साहित्य आणायला. हे सर्व रेसिपीसाठी लागणारे पदार्थ आहेत: साखर, दूध आणि विनेगर. दूध आता उकळून घ्यायचं आहे. दूध उकळून झाल्यावर आपण विनेगर टाकलेलं आहे. बघा, पाहू शकता आता दूध फुटायला लागलंय. 2 चमचे विनेगर टाकायचं आहे. मग दूध फुटायला सुरुवात होईल आणि ढवळत राहायचे काही वेळ. हे बघा, खूप घट्ट झाले. आता आपल्याला हे पाणी आणि हे घट्ट झालेले दूध आपण बाजूला करायचं. घट्ट झालेले दूध आहे ते आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. फक्त आपल्याला या चाळणीमध्ये आहे तेवढ्याचीच आपल्याला गरज आहे. आपल्याला जे मटेरियल पाहिजे होतं ते आपण इथे चाळणीमध्ये ठेवलेलं आहे आणि जे वेस्ट मटेरियल आहे ते आपण फेकून देणार आहोत. आता हे मटेरियल आपण पाण्याने धुवून घेऊया. आपण टाकलेलं विनेगर होतं त्याची चव लागू नये म्हणून हे मटेरियल धुवून घ्यायचं असतं. हे मटेरियल 5 मिनिटं बाजूला ठेवा. यातलं सर्व पाणी जाऊ दे, तोपर्यंत आपण पाक करून घेऊया. आपल्याला घ्यायचे आता 2 कप साखर. आपण कढईमध्ये टाकूया आणि थोडंसं पाणी घ्यायचं. एका ताटामध्ये आता हे आपण मटेरियल घेऊया. आता हे चांगलं मळून घ्यायचं आपल्याला. 15 ते 20 मिनिटं लागतील आपल्याला. हे खूप बारीक करून घ्यायचंय. हे बघा, हे मटेरियल खूप बारीक करून घेतलं आहे मी. या प्रोसेसला 9 ते 10 मिनिटं लागतील.
ही बघा आपण केलेली डिश. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.